आजचा बेत हा अगदी साधाच पण तेवढाच जास्त चवीचा होता. झुणका आणि भाकरी. थंडीमध्ये आहे ना गावरान पद्धतीचं असं चवीचं खायला आहे ना एक वेगळीच मजा येते. सगळ्यात आधी आहे ना मी इथे झुणका बनवायला घेतला होता. कढईमध्ये आहे ना थोड्याशा तेलामध्ये मोहरीची फोडणी दिली. हिंग, ठेचलेला लसूण त्याचबरोबर उभा कापलेला कांदा टाकून आहे ना छान असं परतवून घेतलं. थोडीशी हळद, कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा सगळं छान एकजीव करून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून आहे ना झाकण ठेवून छान अशी उकळी येऊ दिली. त्यानंतर आहे ना 1 वाटी इतकं बेसनचं पीठ मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि लगेचच सगळं छान एकजीव करून घेतलं. वरतून थोडासा पाण्याचा हबका दिला आणि छान असं पुन्हा एकजीव करून घेतलं आणि एक वाफ दिली. वरतून आहे ना बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा एकजीव करून घ्यायचे. तर बघू शकता इथे आहे ना मस्त गरमागरम असा झुणका तयार झालेला आहे. आता झुणका म्हटलं की ज्वारीची भाकरी ही आलीच. ज्वारीचं पीठ सुद्धा आहे ना छान असं मळून घेतलं आणि एक एक करत आहे ना भाकरी छान अशी थापून घेतली. गरम गरम तव्यावरती आहे ना भाकरी दोन्ही बाजूने मस्तपैकी शेकून घेतली. गावी गेल्यावरती आहे ना हमखास हा बेत आहे ना नेहमीचाच असतो आणि शेतात बसून खाण्याची आहे ना मजाच काही वेगळी असते. चुलीवर बनवलेले झुणका आणि भाकरी त्याची चवच काही निराळी असते. आता शहरात असल्यामुळे चूल तर नाहीये पण शेगडीवरच आहे ना हा बेत छान असा बनवून घेतला. त्याचबरोबर आहे ना इथे जेवणाचं ताट सुद्धा तयार करून घेतलेला आहे. तुम्हाला आपला हा पूर्ण मेनू कसा वाटतोय नक्की सांगा आणि तुम्हाला पण आवडते की नाही झुणका आणि भाकरी ते सुद्धा नक्की सांगा. तुम्हाला जर आपली पूर्ण रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका.